माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री श्री गिरीश बापट यांच्या भविष्यवेधी दूरदृष्टी व संकल्पनांच्या आधारे PMRDAने नियोजनबद्ध वाटचाल सुरू केली आहे. आज जगभरात खास करून विकसनशील आशियन आणि आफ्रिकन देशांमध्ये शहरीकरणाचा वेग येत्या 40 वर्षात प्रचंड असेल. गेल्या काही शतकांमध्ये साधारणतः 3.5% जागेचे शहरीकरण झाले, जे येत्या 4 दशकात 10% म्हणजेच 12 लाख स्क्वेअर किलोमीटर पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. शहरांकडे लोकसंख्येचा लोंढा वाढतच राहील. परिणामतः पायाभूत सोयीसुविधांवर अपरिमित ताण येईल. शहरांमधील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी आपली शहरे, त्यातील सोयीसुविधा जसे रस्ते, पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आहेत का? भारताच्या GDP मध्ये शहरांचे योगदान साधारणपणे 75% आहे. त्यामुळे शहरांना अधिकाधिक कार्यक्षम, सर्वोत्कृष्ट पायाभूत सेवांनी स्वयंपूर्ण बनवणे गरजेचे आहे. येणाऱ्या पिढ्यांना एकात्मिक विकासाचा आणि उत्तम सामाजिक राहणीमानाचा वारसा देणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यातील आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाची बीजे आजच रोवणे आणि पुणे शहराला देशांतर्गत, परदेशी तसेच व्यक्तिगत गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र अर्थात इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून सादर करणे हे PMRDAचे स्वप्न आहे. एनिथिंग अँड एव्हरीथिंग फॉर इनोव्हेटिव्ह बिझनेस हे तत्वच या स्वप्नाला पंख देईल. येत्या 4-5 दशकांमध्ये उदयास येणाऱ्या आणि उज्ज्वल भविष्य असणाऱ्या क्षेत्रांचा अभ्यास करून अतिशय नियोजनपूर्वक आर्थिक विकास योजना बनवण्यात येत आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी लागणाऱ्या विविध सोयीसुविधा जसे पाणी, ऊर्जा, जमीन यांचा परिपूर्ण विचार करून योजना बनवण्यात येत आहेत. पर्यावरण आणि नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने दरडोई ऊर्जेचा वापर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नांना साथ मिळत आहे ती तंत्रज्ञानाची. नजीकच्या काळात पुणे फक्त विद्येचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे माहेरघर न राहता गुंतवणूक, मॅन्युफॅक्चरिंग, पर्यटन यांचे सुद्धा माहेरघर व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसर साधारणपणे 6,700 चौरस किलोमीटर परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा आणि या विकासाचा एकात्मिक विचार व्हावा यासाठी PMRDAची स्थापना झाली. शहरांमध्ये गर्दी वाढत जाते. शहराच्या सीमा अस्ताव्यस्तपणे रुंदावत जातात आणि मग विकासाचा विचार सुरू होतो. विस्तारानंतर विकास हे रूप बदलून विस्तारापूर्वी विकास या सूत्राने काम होणे आवश्यक आहे. येत्या फक्त 15-20 वर्षांचा विचार न करता पुढील 100 वर्षांचा विचार करून सर्वांगीण विकासासाठी नियोजन करणे आणि आवश्यक ती पावले उचलणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यातील काही योजना पुढील प्रमाणे आहेत. जागतिक गुंतवणूकदारांसाठी PMRDA प्रीमियम इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करणे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसराच्या सर्वंकष विकासासाठी नियोजन, जमीन वाटपासाठी आधुनिक व वेगवान कार्यपद्धती निर्माण करणे, लँड लिक्विडिटी वाढवणे, पायाभूत सुविधा उभारणी, ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी नियोजन, हाय लिव्हेबिलिटी इंडेक्ससाठी प्रयत्न, रोजगार निर्मिती. PMRDA नजीकच्या काळात अनेक योजना पूर्णत्वास नेत आहे. PMRDAचे ध्येय साध्य करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. MCCIA आणि PMRDA यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक व सामाजिक विकासाचा आराखडा पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा आराखडा निविदा प्रक्रियेमध्ये डेलॉइट, PwC, KPMG, क्रिसिल, मॅकेन्झी यासारख्या विविध जागतिक अग्रगण्य संस्थांनी सहभाग घेतला. या निविदा छाननी प्रक्रियेदरम्यान असे निरीक्षणास आले
की नजीकच्या भविष्यात भारताचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील आयात खर्च हा खनिज तेल आयातीपेक्षा वाढत जाईल. ही परिस्थिती एक संधी ठरू शकते. प्राधिकरण भागात मेक इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती उद्योगांना प्रोत्साहन देणे शक्य आहे, ज्याचा उपयोग पर्यायाने अन्य उद्योगांना पण होऊ शकेल. आराखड्याच्या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेक संस्थांनी या विचाराला पाठिंबा दर्शवला आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला विकास आराखड्यात महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. आराखड्याचे मूल्यमापन व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस या उपक्रमासाठी संपूर्ण संगणकीय योजना येत्या 6 महिन्यात कार्यान्वित होईल. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसराचा विकास आराखडा येत्या 1 वर्षात पूर्ण केला जाईल. पायाभूत सुविधा अंतर्गत शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 22 स्थानके पार करत तब्बल 23.3 किलोमीटर अंतर अवघ्या 40 मिनिटांमध्ये पार करेल. यामुळे प्रवाशांचा 70 मिनिटांचा प्रवास वेळ वाचू शकेल. 90 मीटर रुंदीचा रिंग रोड, मुळामुठा नदीवरील केशवनगर ते पीएमसी चौपदरी पूल आणि पिरंगुट, सुसम्हाळुंगे व हिंजवडी माण भागांसाठी पाणी पुरवठा, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन योजना लवकरच सुरू केल्या जातील. थेट परकीय गुंतवणूक, वैयक्तिक गुंतवणूक, पर्यटन यांचा आर्थिक नियोजनामधला सहभाग व धोरण ठरवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत माहिती संकलन आणि व्यवस्थापनासाठी PMRDA खास सॉफ्टवेअर करून घेत आहे, ज्याद्वारे प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये एकत्र जोडली जातील. ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत सर्वात महत्त्वाची आहे एक खिडकी योजना, ज्याद्वारे व्यवसाय उद्योग निगडित सर्व प्रकारचे परवाने आणि मंजुरी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. त्यासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच बांधकाम परवानगी कामांमध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आहे ई-चलन सुविधा. आता चलनासाठी PMRDA मध्ये येण्याची गरज नाही. पुढच्या टप्प्यात तयार केल्या जाणाऱ्या आणि येत्या 60 दिवसात कार्यान्वित होणाऱ्या नवीन सॉफ्टवेअरमध्ये वास्तुविशारद बांधकाम नकाशे सुधारणा आणि मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करू शकतात आणि मंजुरीही ऑनलाईन मिळवू शकतात. ड्रोन, कंटूर मॅपिंग, सॅटेलाइट मॅपिंग, एरियल फोटोग्राफी यासह विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून PMRDA सध्याच्या जमिनीच्या वापराचे सर्वेक्षण ELU करत आहे, ज्यात रेल्वे मार्ग, नाले, ओढे, नदी, टेकड्या, महामार्ग यांचे मॅपिंग केले जाईल. भविष्यात त्या भागातील बांधकामांना परवानगी देताना अन्य कोणत्याही एजन्सीचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसला चालना मिळेल. मेक इन इंडियाला वेग देण्याच्या दृष्टीने औद्योगिक परवाने देण्यामध्ये 0 अनुशेष साध्य करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, जेणेकरून उद्योगांचे परावलंबित्व कमी होईल, स्थानिक रोजगारांना चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि विकासाचा दर वाढेल. वेगवान कारभारासाठी PMRDA अद्ययावत कार्यालये, उच्च दर्जाच्या सोयी सुविधा, व्हर्च्युअल कार्यालये यांचा वापर करीत आहे. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेणे, कामे आउटसोर्स करणे, अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी लागणारी यंत्रे व सामुग्री भाडेतत्वावर घेणे अशा मार्गांचा अवलंब केला जातो. जलद पायाभूत सुविधा विकासासाठी प्रायोगिक तत्वावर खासगी सहभागातून पिरंगुट परिसरात भौतिक सुविधांच्या विकासासाठी PMRDA पाणी पुरवठा, रस्ते, पूल यांसाठी काम करत आहे. MVC 5 प्रणालीद्वारे जलद आणि कार्यक्षम सेवेचा अनुभव मिळेल. आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो की अशा प्रणालीचा निर्माण व अवलंब करणारी PMRDA ही पहिली संस्था आहे. तसेच पुणे प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामांचा शोध व अहवाल आता ॲपवर उपलब्ध आहे. अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात सुसूत्रता आली आहे. PMRDAच्या योजनांना वेग प्राप्त करून देण्यासाठी
काही आवश्यक बाबी. PMRDAच्या अनेक योजना, कार्यक्रमांना चालना देणे आणि प्रत्यक्षात उतरवणे यासाठी काही शासकीय आणि कायदेशीर तरतुदींची गरज भासत आहे. सद्यस्थितीत अनेक लोकोपयोगी योजना विचाराधीन आहेत, परंतु कायदा आणि तरतुदींच्या पाठबळाअभावी प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. यासाठी MMRDAच्या धर्तीवर PMRDAसाठी स्वतंत्र कायदा असण्याची आत्यंतिक गरज आहे, ज्याद्वारे समाजाभिमुख आणि उद्योगोभिमुख योजनांचे नियोजन करणे व त्यांना मूर्त रूप देणे याचा वेग कैक पटीने वाढू शकेल. पुढील 100 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाच्या कार्यप्रणाली, हायटेक कार्यालय, वेब पोर्टल, ॲप्स यांचा वापर केला जात आहे. जमिनीच्या माध्यमातून आर्थिक संसाधने निर्माण करून विविध प्रकल्प राबविण्यासाठी TDR सारखी संकल्पना राबवणे, त्यासाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाचे धोरणही आखणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त विविध स्थानिक स्वराज्य संस्था व प्राधिकरण क्षेत्र यामध्ये एकत्रित नियोजनासाठी वैधानिक व संसाधनाच्या दृष्टीने PMRDAला सक्षम करणे अनिवार्य आहे. पुण्याला जगाच्या पाठीवर एक नवीन ओळख देण्याचे कार्य एकत्रित प्रयत्नांनी नक्कीच शक्य आहे. पुणे, द फ्युचर ऑफ लिव्हिंग अँड डुईंग बिझनेस.